मुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली हे चॅनल बोंबलू बोंबलू सांगतात, पण कधी मोजला का? घरातलं कोणत्याही साधनाचा वापर करून तुम्ही पाऊस मोजू शकता। रेन गेज हे पाऊस मोजण्याचं यंत्र कोणत्या नियमावर चालते? चला डिटेलमध्ये पाहू, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्ही सुद्धा मोजू शकता पाऊस किती झाला कोणत्याही भांड्याचा उपयोग करून। तर भांड्याची निवड करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे, एक तर भांड सिलेंडर आकाराचं घेणे, म्हणजे ज्याचं जे सर्कल एरिया असतो तो खालचा आणि वरचा सेम असला पाहिजे सिलेंडर, किंवा तुम्ही भांड क्युबॉइड आकाराचं पण निवडू शकता। क्युबॉइडचा आकार तुम्हाला माहितीच आहे, इष्टिका चिती। पण पायाचा वापर कसा करायचा? तुम्हाला काय करायचंय, यापैकी कोणतेही भांड छतावरती ठेवायचे, त्या ठिकाणी डायरेक्ट पावसाचं पाणी पडल, म्हणजे पत्राचं झाडाचं बाकी कोणतेही पाणी त्यामध्ये पडणार नाही। मग 24 घंट्याच्या नंतर आपलं भांड असं ठेवायचं, पाणी स्थिर होऊ द्यायचं। तर आता आपण काय करणार आहे, या पाण्याची उंची मोजणार आहे। बघा स्केलच्या साहाय्याने आपण पाण्याची उंची मोजणार। बघा इथे 2 सेंटीमीटर दिसते तुम्हाला जवळजवळ, म्हणजे या भांड्यामध्ये 20 मिलीमीटर उंचीचं पाणी जमा झालं, म्हणजे आपल्या शहरामध्ये गावामध्ये 20 मिलीमीटर पाणी झालं असं म्हणता येईल। हो, तुमच्या मनात एक प्रश्न आलाच असं, हे भरून गेल्यावर काय होईल? पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं, याची उंची जरा जास्त घ्यायची आहे, म्हणूनच रेन गेज हे उपकरण असं उंच बनवतात। आणि त्याच दिवशी एखाद्या माणसानं जर या भांड्याचा उपयोग केला असता, म्हणजे याची उंची सुद्धा 20 मिलीमीटरच भरली असती। ही गोष्ट लक्षात घ्या। याचा काय नियम आहे मी फॉर्म्युला सांगतो तुम्हाला, या इकडं। तर पहा, भांड जर तुम्ही सिलेंडर आकाराचं घेतलं तर पाऊस कसा काढतात, व्हॉल्यूम भागिले एरिया, म्हणजे घनफळ भागिले क्षेत्रफळ, म्हणजेच पाऊस मिलीमीटर मध्ये मोजला जातो। घनफळाचं क्षेत्र आहे पाय आर स्क्वेअर एच आणि एरियाचं क्षेत्रफळ आहे पाय आर स्क्वेअर। पाय आर स्क्वेअर कट होतो, उरतं एच। त्यानंतर जर एखाद्यानं भांड क्युबॉइड आकाराचं घेतलं तर व्हॉल्यूम भागिले एरिया, म्हणजे घनफळ भागिले क्षेत्रफळ। घनफळ आहे एल गुणिले बी गुणिले एच, क्षेत्रफळ आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजे एल गुणिले बी, हे कट होतं, उरतं एच। म्हणजेच भांड्याची जेवढी हाईट असेल तेवढा आपला पाऊस पडतो। मग आता पावसाची तीव्रता कशी मोजतात चला दाखवतो। तर हे पहा, हलका पाऊस म्हणजे 2.5 मिलीमीटर ते 7.5 मिलीमीटर पर्यंत, मध्यम पाऊस म्हणजे 7.5 ते 35 मिलीमीटर पर्यंत, तीव्र पाऊस म्हणजे 35 ते 65 मिलीमीटर, अतिवृष्टी म्हणजे 65 ते 125 मिलीमीटर, आणि अत्यंत मुसळधार अतिवृष्टी म्हणजे 125 मिलीमीटर पेक्षा जास्त। आशा करतो पाऊस कसा मोजतात तुम्हाला समजला असेल। लाईक कमेंट तर तुम्ही काही करत नाही, शेअर नक्की करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।